नमस्कार फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत तांदळाच्या पिठापासून बनवलेले उकडीचे मोदक। तर त्याचे सारण एकदम परफेक्ट प्रमाणात कसे बनवायचे आणि उकड कशी काढायची हे सर्व मी यामध्ये सांगितले आहे डिटेलमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। सुषमा शर्वरी टेस्टी फूड्स अँड व्लॉग्सला सबस्क्राईब नक्की करा। तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सर्वप्रथम आपण सारण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 कप ओल्या नारळाचा चव, तर त्याच अर्ध्या प्रमाणात गूळ घेतले आहे किसून, 2 टेबलस्पून सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, 1 टीस्पून खसखस, त्याचबरोबर थोडी विलायची पूड आणि 1 टेबलस्पून आपल्याला तूप लागणार आहे। तर येथे मी गॅसवर कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी। तर त्यामध्ये 1 टेबलस्पून आपण तूप टाकून घेऊया। तूप वितळले की त्यामध्ये सुकामेवा टाकून घेऊया, तो 1 मिनिटभर परतवून घेऊया। सुकामेवा थोडासा लाल झाला की त्यामध्ये आपण खसखस टाकून घेऊया। येथे खसखस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ती फुलली की त्यानंतर आपण नारळाचा चव टाकणार आहोत त्यामध्ये। तर येथे पहा 1 मिनिटभरानंतर खसखस व्यवस्थित फुललेली आहे। आता आपण त्यामध्ये ओल्या नारळाचा 1 कप चव टाकणार आहोत। तर तो टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तो आपल्याला असाच परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्यामधील मॉइश्चर थोडे कमी होत नाही तोपर्यंत। जास्त नाही परतवायचा, 1-2 मिनिट परतवून घ्यायचा। इथे आपल्याला कंटिन्यू स्टर करत राहायचे आहे, नाहीतर नारळाचा चव खाली पॅनला लागू शकतो। आणि त्यामधील मॉइश्चर कमी झाले की आपण त्यामध्ये आता गूळ टाकणार आहोत। तर येथे पहा मॉइश्चर कमी झाले आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा कप गूळ घेतला आहे, तो टाकून घेऊया। आता गूळ आणि नारळाचा चव व्यवस्थित मिक्स करून घेऊया। येथे आपल्याला गूळ विरघळेस तोपर्यंत कंटिन्यू स्टर करत राहायचे आहे, नाहीतर आपला गूळ व्यवस्थित मिक्स होणार नाही। तर येथे पहा गुळाला थोडेसे पाणी सुटत आहे, कलरही चेंज होत आहे आता। तर आता हे आपल्याला मिश्रण अशा प्रकारे मिक्स करत करत थोडेसे ओलसरपणा कमी होईपर्यंत मिक्स करत राहायचे आहे, जेणेकरून आपले मिश्रण मोदकामधनं बाहेर येणार नाही। तर येथे पहा आपले मिश्रण आता व्यवस्थित तयार आहे। ते गॅस बंद करून मी त्यामध्ये विलायची पूड टाकून घेतली आहे। आता ती आपण मिक्स करून घेऊया आणि विलायची पूड जेव्हा आपण गॅस बंद करतो त्यानंतरच टाकायची, जेणेकरून त्याचा स्मेल बनून राहील। नाहीतर गरममध्ये जर टाकले तर विलायचीचा वास उडून जातो आणि टेस्टही लागत नाही। त्यामुळे आता आपण विलायची शेवटी टाकली आहे। तर हे मिश्रण अशा प्रकारे मिक्स करून घेतले आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर येथे आपले सारण तयार आहे। आता आपण उकड कशी बनवायची पाहूया। तर येथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी। त्यामध्ये मी पाऊण कप पाणी घेतले आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मीठ टाकायचे चवीनुसार, 1 टेबलस्पून तूप। येथे तूप वितळले आणि पाण्याला उकळी आली की मग पुढची प्रोसेस करूया। येथे आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे। आपण त्यामध्ये अर्धा कप तांदळाचे पीठ घेतले आहे, ते थोडे थोडे टाकून हलवून घेणार आहोत। व्यवस्थित हलवत मिक्स करायचे आहेत, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील। आणि ही प्रोसेस करताना कंटिन्यू स्टर करायचे। जेव्हा हे पीठ टाकतो त्या टायमिंगला गॅस बंद करायचा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर येथे पहा आपले सर्व मिक्स करून झाले आहे। आता ह्यावरती आपण झाकण ठेवून 10 मिनिट असेच वाफ देऊन घेणार आहोत। तर येथे 10 मिनिट झाले। आता मी हे काढून घेते एका भांड्यामध्ये। हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचे आहे। जसे आपण बाजरीची भाकरी करतो तेव्हा पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचे आहे। तर येथे पहा आपले पीठ मळून झाले आहे उकडीचे। तर अशा प्रकारे मऊसूत मळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले मोदक आहेत ते फाटणार नाही बनवताना। तर येथे मी साच्याला तूप लावून घेत आहे।
तर येथे पिठाचा असा छोटासा गोळा घ्यायचा आणि साच्यामध्ये संपूर्ण साईडने दाबून घ्यायचा, जेणेकरून संपूर्ण पूर्ण मोदकाचा आकार व्यवस्थित येईल. तर हे पहा मी दाबून घेत आहे, अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आणि मध्ये जागा ठेवायची सारण भरण्यासाठी. तर असं सारणाचा छोटासा गोळा करून घ्यायचा आणि त्यामध्ये भरून घ्यायचा, व्यवस्थित दाबून संपूर्ण साईडपर्यंत भरून घ्यायचा. त्यानंतर पिठाचं असं छोटीशी पारी करून घ्यायची हातावरच आणि वरनं लावून घ्यायची आणि तळ हाताने दाबून घ्यायचं, जेणेकरून खालची साईड व्यवस्थित लागली जाईल आणि जे साईडने पीठ निघतंय ते आपण काढून टाकणार आहोत. अशा प्रकारे संपूर्ण साईडचे पीठ काढून घ्यायचे. व्यवस्थित दाबून घेतले की आपला मोदक व्यवस्थित तयार होईल. तर येथे पहा आपला मोदक तयार आहे आणि साचा अलगद खोलायचा, नाहीतर आपला मोदक तुटू शकतो. तर अशा प्रकारे आपला पहिला मोदक तयार आहे. तर मी आता अशाच रीतीने सर्व मोदक बनवून घेते. तर येथे आपले मोदक सर्व तयार झाले आहेत. आता वाफवण्याची तयारी करूया. तर येथे मी स्टीमरमध्ये 2 ग्लास पाणी ठेवले आहे. आता त्याला उकळी आली, आपण त्यावरती स्टीमरचे दुसरे जे भांडे आहे ते ठेवले आहे आणि त्याला मी तुपाने ग्रीस करून घेतले आहे. आता त्यावरती आपण एक एक करून सर्व मोदक ठेवून घेणार आहोत आणि मोदक ठेवताना मोदकामध्ये थोडीशी जागा ठेवावी, कारण जेव्हा मोदक वाफवला जातो तो थोडासा फुलतो. त्यामुळे मध्ये ठेवताना जागा ठेवूनच मोदक ठेवायचे आणि हे आपल्याला सर्व मीडियम फ्लेमवरती 15 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मोदक ठेवून झालेत. आता आपण त्यावरती झाकण ठेवून 15 मिनिट मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत, म्हणजे वाफवून घेणार आहोत. तर येथे पहा 15 मिनिटानंतर मोदक कसे फुलले आहेत. आपण किती जागा ठेवली होती आणि किती फुलले आहेत ते. आता येथे मी गॅस बंद करून 10 मिनिट असेच थोडे थंड होऊन देऊया, त्यानंतर आपण काढून घेऊ. तर येथे पहा 10 मिनिटानंतर आपले मोदक किती व्यवस्थित निघून येत आहेत, कारण आपण खाली तुपाने ग्रीस केले होते, त्यामुळे व्यवस्थित निघून येत आहेत. तर अशा प्रकारे आपले उकडीचे ओल्या नारळाचे मोदक तयार आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.